कर्मचाऱ्यांच्या बदली अधिकार संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित, परिपत्रक दिनांक 2/12/2024। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीच्या इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज, या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यावर जाऊन आपल्या कामाचे व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता। तर कर्मचाऱ्यांच्या ज्या बदल्या असतात त्यांच्या अधिकारांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण असं शासन परिपत्रक दिनांक 2 डिसेंबर 2024ला निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि या परिपत्रकामध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे ते सर्व काही आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हा चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। चला तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया। तर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदली अधिकार संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरचे शासन परिपत्रक कार्यासन अधिकारी यांच्याकडून मे विन्सिस IT सर्व्हिसेस प्रा.ली. पुणे यांच्या प्रती सादर करण्यात आलेला आहे। यामध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांना मुद्दा क्रमांक 4.4.7 नुसार पती पत्नी एक युनिटचा लाभ देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याबाबत बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांनी मुद्दा क्रमांक 4.4.7 नुसार पती पत्नी एक युनिटचा लाभ घेण्याची मागणी केली असेल तर त्यांनी दिलेल्या 30 प्राधान्यक्रम शाळांमध्ये दोघांची रिक्त जागांवर बदली होणे आवश्यक आहे। यापैकी एका शिक्षकाची बदली रोखता येणार नाही, त्यामुळे एक युनिटचा लाभ मिळत नाही। सबब बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या टप्पा क्रमांक 4 या टप्प्यांवर संबंधित शिक्षक यांनी मुद्दा क्रमांक 4.4.7 नुसार एक युनिटचा लाभ देण्याची मागणी केली असल्यास सदर पती पत्नी शिक्षक या दोघांचीही त्यांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन बदली करण्याची कार्यवाही प्रचलित नियमानुसार करण्यात यावी असेही नमूद करण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत बदली अधिकार विधिनियमनुसार यामध्ये पती पत्नी एकत्रीकरण याचा जो बदली अधिकार संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन परिपत्रक आहे तो दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि यानुसारच आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला। आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचारी बंधू भगिनींसाठी आवश्यक असलेले कामाचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण तेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।